हे गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. या व्हिडिओमध्ये आपण MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेमधील पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 दॅट इज मराठी व इंग्रजीचा एक ओव्हरऑल सिलेबस बघणार आहोत. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या टाईपच्या प्रश्नपत्रिका असतात, प्रश्नपत्रिकेमध्ये कुठला कंटेंट ते विचारतात आणि प्रश्नपत्रिकेचं एक नेचर कसं असतं याचा एक ओव्हरव्ह्यू आपण घेणार आहोत. तर प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये याच्या आधी मी जी सिरीज स्टार्ट केली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एक ओव्हरऑल बेसिक पासून गोष्टी समजतात, तर प्रिव्हियस व्हिडिओज मी अपलोड केले ज्याच्यामध्ये प्रिलिमिनरी एक्झामचा ओव्हरऑल एक पॅटर्न सिलेबस काय असतो तो डिस्कस केलेला आहे. त्याच्यानंतर मुख्य परीक्षेमध्ये टोटल किती प्रश्न असतात, त्याचे गुण किती असतात, इंटरव्ह्यूसाठी किती गुण दिले जातात याच्याबद्दल व्हिडिओ, एक इंट्रोडक्टरी व्हिडिओ फॉर बिगिनर्स मी ऑलरेडी अपलोड केला आहे. आणि हा नेक्स्ट व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला अभ्यासक्रम आधी सर्वप्रथम माहिती असला पाहिजे. सो नो युअर सिलेबस इज द फर्स्ट स्टेप टू क्लिअर एनी कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 मध्ये काय विचारलं जातं त्याचा सिलेबसचा एक अंदाज येईल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्नपत्रिका पण मी दाखवेन की अशा टाईपच्या प्रश्नपत्रिका तुमच्या असतात ज्या तुम्हाला सोडवायच्या आहेत. तर ह्या गोष्टींचा एक प्रॉपर ओव्हरव्ह्यू तुम्हाला मिळणार आहे. सर्वप्रथम पेपर क्रमांक 1 दॅट इज मराठी व इंग्रजी पारंपरिक वर्णनात्मक असं त्याचं नेचर असतं. म्हणजे तुम्हाला लिहायच्या असतात गोष्टी, रायटिंग प्रॅक्टिस त्याच्यासाठी असणं महत्त्वपूर्ण आहे. एक गोष्ट सांगू इच्छितो, आत्तापर्यंत जर तुम्ही कॉलेज स्टुडंट असाल किंवा जस्ट तुम्ही ग्रॅज्युएट झालेला असाल तर तुम्ही आत्तापर्यंत जे पेजेस यूज केले असतील रायटिंगला तर ते लाईनवाले पेजेस यूज केले असतील, समथिंग लाईक दिस आहे ना. म्हणजे तुमच्याकडे जे पेजेस असतात ते लाईनवाले पेजेस असतात. तर तुम्हाला आता एक काम करायचंय, आता तुम्ही MPSC साठी जेव्हा अभ्यास कराल ना तेव्हा इफ पॉसिबल तुम्ही ब्लँक पेजेस यूज करा, ब्लँक पेजेस. आणि जेव्हा तुम्ही ब्लँक पेजेस यूज कराल तर अशी स्पेस सोडावी लागेल तुम्हाला, समथिंग लाईक दिस. थोडीशी स्पेस सोडावी लागेल आणि त्याच्यानंतर मधला जो पोर्शन आहे इथे तुम्ही लिहिण्याची प्रॅक्टिस करा. याचा फायदा काय होईल माहिती आहे का तुम्हाला, जेव्हा तुम्ही UPSC समजा तुम्ही मुख्य परीक्षा देत असाल किंवा स्टेट सर्व्हिसेसची रायटिंगवाली एक्झाम देत असाल तर अशा वेळी तुम्हाला या गोष्टीचा फायदा होईल. याच्यामुळे तुम्ही एका पेजवरती किती शब्द लिहू शकता याचा अंदाज येईल. राईट नाव एका पेजवरती तुम्ही किती शब्द लिहिता हे तुम्हाला नाही माहिती आहे, ठीक आहे, जर तुम्ही याच्या आधी कधी प्रॅक्टिस केली नसेल तर. फॉर एक्झाम्पल काही मुलांची हँडरायटिंग छोटी असते, काही मुलांची हँडरायटिंग मोठी असते. कारण की हा जो फर्स्ट पेपर आहे त्याच्यामध्ये रायटिंग पार्ट इम्पॉर्टंट आणि त्याच्यामध्ये वर्ड लिमिट असते. तर वर्ड लिमिट फॉलो करणं महत्त्वपूर्ण असतं. तर सपोज काही मुलांची हँडरायटिंग छोटी आहे, त्यांनी एका पेजवरती समजा 80 शब्द लिहिले, 80 वर्ड्स. आता हे 80 वर्ड्स जे असतात ना ते कसे असतात ते पण मी सांगेन तुम्हाला, हॅव अ पेशन्स. काही मुलांची हँडरायटिंग थोडीशी मोठी असते, समजा त्यांनी 50 शब्द लिहिले. आता उदाहरण हे कशासाठी देतोय मी, समजा तुम्हाला त्यांनी निबंध लिहायला सांगितला आणि निबंध त्यांनी 400 शब्दांमध्ये लिहायला सांगितलाय. तर मला माहिती आहे ना माझी हँडरायटिंग छोटी आहे, त्याच्यावरती 80 शब्द बसतात, फिक्स होतात. तर मला ऍटलीस्ट 5 पेजेस तरी लिहिलं पाहिजे. जर माझी हँडरायटिंग थोडीशी मोठी असेल तर मला थोडेसे जास्त पेजेस लिहावे लागतील. किंवा जर नंबर ऑफ पेजेस लिमिटेड असतील आन्सर की बुकमध्ये तर मग तुम्हाला त्याची हँडरायटिंग ऍडजस्ट करावी लागेल. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण असतात. तर त्याच्यासाठी तुम्ही ब्लँक पेजेसवरती लिहिणं प्रेफर करा, तुम्हाला जास्त फायदा होईल याचा. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही नोट्स वगैरे प्रिपेअर कराल, जर तुम्हाला काही डायग्राम्स वगैरे बनवायच्या आहेत तर असे ब्लँक पेजेस यूज करणं खूप फायदेशीर ठरतं. आता नोट्स कशा प्रिपेअर करायच्या, पुस्तक कसं वाचायचं, त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही एक मोठं पुस्तक वाचता, समजा एक 100-200 पेजेसचं तुम्ही पुस्तक वाचलं तर नोट्सचं स्वरूप कसं असलं पाहिजे याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवेन. आय हॅव अ लॉट ऑफ नोट्स. तर मी एक प्रॉपर तुम्हाला नोट्स दाखवेन काढून की कशा पद्धतीने नोट्स बनवायचे असतात, सो दॅट तुम्हाला त्याचा पण एक फायदा होईल. ओके, तर भरपूर व्हिडिओज येणार आहेत हळूहळू. पण ह्या व्हिडिओमध्ये आपला जो ओव्हरऑल पर्पज असणार आहे पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 चा सिलेबस काय असेल आणि त्याच्यानंतर प्रश्नपत्रिका कशी दिसते हे आपण बघणार आहे. ओके, तर हा एक थोडासा भाग होता जे मला तुम्हाला सांगायचं होतं. आता जर तुम्ही पेपर 1 जर तुम्ही बघाल तर ह्याच्यामध्ये 2 भाग आहेत, भाग 1 आणि भाग 2. पार्ट 1 इज आस्क्ड फॉर 50 मार्क्स, पार्ट 2 इज आस्क्ड फॉर 50 मार्क्स. तर दोघांसाठी 50-50 गुण आहेत, म्हणजे टोटल गुण झाले तुमचे 100. ओके, जो तुमचा भाग 1 आहे ना तो तुम्हाला मराठीमध्ये असणार आहे, मराठी भाषेमध्ये असणार आहे पूर्णपणे. आणि याच्यासाठी जे गुण दिलेत ते 50 गुण आहेत. ओके, आता हा जो पेपर 1 आहे त्याचं स्वरूप कसं आहे, पारंपरिक वर्णनात्मक. म्हणजे तुम्हाला लिहायचं आहे, ऍक्च्युअलमध्ये लिहायचं आहे. जी प्रिलिमिनरी होती त्याच्यामध्ये तुम्ही MCQ सॉल्व्ह केले होते, 4 ऑप्शन्स असायचे, एक बेस्ट ऑप्शन असायचा जो तुम्ही सर्कल करायचा. आणि बाकीचे जे पेपर्स असणार आहेत त्याच्यानंतर पुढे GS1, GS2, GS3, GS4 ते पण MCQ बेस्डच असणार आहेत. पण हा एक वर्णनात्मक एक पेपर आहे. आणि याच्यामधून आयोगाला काय चेक करायचं असतं की तुमची भाषेवरची पकड किती आहे, तुम्हाला गोष्टी लिहिता येतात का. आता तुम्ही क्लास 1 ऑफिसर होणार आहात, क्लास 2 ऑफिसर होणार आहात, मोठ्या पोस्टवरती जाणार आहात, तर बरेचसं क्लेरिकल काम पण तुम्हाला हँडल करायचं असतं. तर त्यावेळी पत्रलेखन करणं
किंवा नोटिसेस बनवणं, ह्या सगळ्या गोष्टींसाठी मराठी भाषेचा उत्कृष्ट वापर करता आला पाहिजे. त्याच्यानंतर इंग्रजी भाषेचा उत्कृष्ट वापर करता आला पाहिजे. तर दॅट्स वाय हा पेपर त्यांनी ठेवलाय, सो दॅट जेव्हा पण तुम्ही कोणते पण डॉक्युमेंट्स डील कराल तर त्यावेळी तुमची भाषेवरची पकड किती आहे हे त्यांना याच्यामधून समजतं. आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचे मुद्दे कशा पद्धतीने लिहिताय याचा पण एक अंदाज येतो. ठीक आहे ना. तर मग हा पेपर का बनवला असेल हे तुम्हाला सगळ्यात आधी माहिती पाहिजे. पेपर 1 बनवण्याचा मुद्दा काय, आयोगाने काहीतरी विचारपूर्वकच ही गोष्ट बनवली असणार. तर सर्वप्रथम तुमचे रायटिंग स्किल्स कसे आहेत हे त्यांना चेक करायचे. दुसरं, तुम्ही तुमचे मुद्दे कोणत्या पद्धतीने मांडताय त्याच्यासाठी हा पेपर एक ठेवला गेलाय. म्हणजे जर तुम्हाला एक निबंध लिहायला सांगितलं, भाषांतर करायला सांगितलं, सारांश लेखन करायला सांगितलं, तर तुम्ही कुठल्या पद्धतीने त्या पॅराग्राफकडे बघताय. तर हा त्यांचा एक पर्पज आहे. आणि बिंग इन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस तुम्हाला ते खूप छान पद्धतीने करता आलं पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही एका गावामध्ये तहसीलदार आहात, नायब तहसीलदार आहात, किंवा तुम्ही एक BDO आहात, गट विकास अधिकारी जर तुम्ही बनणार असाल, तर त्यावेळी जर तुमची जॉब प्रोफाईल बघाल ना, तर त्यांना बऱ्याचशा डॉक्युमेंट्स डील करायचे असतात. समजा कुठल्या तरी एका गावाबद्दल एक नोटीस बनवायची आहे, ठीक आहे. तर अशा वेळी ती नोटीस तुम्हाला स्वतः बनवता आली पाहिजे. पण तुम्हाला हेल्प करण्यासाठी बरीच लोक असतीलच तिथे, डझंट मॅटर. पण तुम्हाला स्वतः पण तर त्या गोष्टी आल्या पाहिजेत, त्या अनालिसिस करता आल्या पाहिजेत. समजा कुठल्या गावातून तुमच्याकडे एक लेटर आला, ठीक आहे, कुठल्या तरी गावातून तुमच्याकडे एक लेटर आलं, तर ते लेटर तुम्हाला नीट अंडरस्टँड करता आलं पाहिजे की ते काय आहे. ठीक आहे. तर त्याच्यासाठी भाषेवरची असलेली पकड हे खूप महत्वपूर्ण आहे. आणि हा मुद्दा का आला असेल एक जनरली, कारण की मराठी आणि इंग्रजी भाषा हे एक कम्युनिकेशनचं एक माध्यम आहे, जे तुम्ही लोकांशी कम्युनिकेट करू शकता. बिंग ऍडमिनिस्ट्रेटर ते तुम्हाला हायर ऑथॉरिटीजशी कम्युनिकेट करायचं असतं, तुम्हाला मीडियाशी कम्युनिकेट करायचं असतं, तुम्हाला खूप साऱ्या लोकांशी कम्युनिकेट करायचं असतं. आपण महाराष्ट्र स्टेटचा भाग आहोत, तर महत्वपूर्ण आपली जी भाषा आहे दॅट इज अ मराठी ॲज अ प्रायमरी लँग्वेज, हा ना. आणि एक सेकंड लँग्वेज आपण इंग्रजी यूज करतो. तर दॅट्स वाय मराठी आणि इंग्रजी या भाषेवरची पकड ते लोक चेक करतात. याचं मी अजून एक उदाहरण देऊ इच्छितो की हा एक पेपर का असला पाहिजे. उदाहरणार्थ समजा कुठलं तरी एक गाव आहे, समजा ही केस स्टडी आहे. 1 मिनिटात एक केस स्टडी सांगतो तुम्हाला. कुठलं तरी एक गाव आहे, ठीक आहे, एक खेडगाव आहे, आणि आता समजा कोरोनाची सध्या साथ चालू आहे, आणि कुठल्या तरी एका न्यूजपेपरमध्ये आलं की या गावामध्ये कोरोनाचे 5 रुग्ण आढळले. उदाहरणासाठी टेक इट ॲज अ केस स्टडी. तर 5 रुग्ण आढळलेत. आता त्या गावातले जे ग्रामपंचायतीचे जे सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, त्यांनी व्हेरीफाय केलं की गावामध्ये कोणालाच कोरोना झालेला नाहीये, आणि ही जी न्यूज आहे ती फेक न्यूज आहे. आणि त्यांचं सांगण्याचं जे न्यूजपेपरमध्ये आलं होतं, जर ती माहिती चुकीची असेल किंवा असं झालं असेल, त्या गावामध्ये एखादं कुटुंब राहत असेल आणि ते 15-20 वर्षांपूर्वीच गाव सोडून गेले असतील, त्या गावामधले त्या कुटुंबाचे कुठलेच डॉक्युमेंट्स नसतील अवेलेबल. लाईक डॉक्युमेंट्स म्हणजे कुठले, तुमचा रहिवाशीचा पुरावा. तर रहिवाशीचा पुरावा काय असतो तुमचा, तुमच्याकडे असलेलं ते राशन कार्ड आहे ना, तुमचा आधार कार्डवरचा ॲड्रेस, तुमचा पॅन कार्डशी रिलेटेड गोष्टी, तर याच्यावरून तुमचा एक ॲड्रेस प्रूफ बनतो. जर तो ॲड्रेस प्रूफ नसेल त्या कुटुंबाचा, त्या कुटुंबाने ते गाव सोडलं असेल आणि समजा ते दुसऱ्या गावात गेलं राहायला आता, आणि न्यूजमध्ये अशी गोष्ट आली की ह्या गावातील रहिवाशांना की कोरोना झालाय आणि एकाच कुटुंबातल्या 5 लोकांना झालाय, आणि असं समजलं की ते 5 जे लोक होते त्या कुटुंबातले ते ह्या गावचा भाग नाहीये, पण आधी कधीतरी ते त्या गावामध्ये होते. तर मग अशा वेळी काय केलं पाहिजे. आता अशा सिच्युएशनमध्ये जर बघाल तर ही कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन आहे. गावामध्ये जर अराजकता माजली तर प्रॉब्लेम होऊ शकतो. मग इमिडिएट स्टेप काय येऊ शकते, गावातून एक रिस्पॉन्स येईल. लाईक जे तुमचे गावाचे सरपंच असतील ते एक प्रॉपर लेटर लिहितील की ह्या गावामध्ये असं असं कुटुंब एवढ्या एवढ्या वर्षांपूर्वी राहायचे, राईट नाव ते ह्या गावामध्ये राहत नाहीत, आणि ह्या गावामध्ये कुठलाही कोरोना पेशंट नाही. सो दॅट जी न्यूजपेपरमध्ये आलेली बातमी आहे ती चुकीची आहे किंवा त्याच्यामध्ये तथ्य नाही, असं त्यांनी एक लेटर लिहिलं. त्याच्यावरती ते रीतसर सही करतील, बाकीच्या मेंबरची सही घेतील, आणि त्याची जी प्रत आहे ना ती पाठवली जाईल. मग ती तहसीलदारांकडे पाठवली जाईल, त्याच्यानंतर BDOंकडे पाठवली जाईल, त्याच्यानंतर तुमचे जे PSI असतील त्या गावचे त्यांच्याकडे पाठवली जाईल. आता ही जी प्रत जेव्हा अशा प्रतिष्ठित लोकांकडे जाते, आणि तुम्ही एक प्रतिष्ठित व्यक्ती बनणार आहात, तर प्रतिष्ठित व्यक्ती बनणार आहे, तर आपण राहतोय कुठे, महाराष्ट्रामध्ये. मग महाराष्ट्रातली प्रायमरी लँग्वेज कुठली आहे, मराठी. ती तुम्हाला माहितीच पाहिजे, कारण की ते लिहितील ते मराठीत लिहितील. कारण की तुमची जी पोस्टिंग होईल, गरज नाहीये ना तुमची सिटीमध्ये पोस्टिंग होईल, तुमची गावामध्ये पण पोस्टिंग होऊ शकते. तर मग त्या दृष्टीने तुम्हाला ते डॉक्युमेंट्स प्रॉपर रीड आउट करता आले पाहिजे. आणि मग हा जो पेपर आहे त्याच्या मागचा मिनिंगच तो आहे की तुम्ही निबंध लिहिताना तुम्ही कशा पद्धतीने तुमचे मुद्दे मांडताय, इंग्रजी भाषांतर तुम्हाला जमतंय का, त्याच्यानंतर सारांश लेखन, एक ओव्हरऑल पॅराग्राफ आहे त्याला एका शॉर्टमध्ये तुम्ही सांगू शकता का, याच्यासाठी मराठी आणि इंग्रजी हा पेपर ठेवला गेला. सो हॅव यू क्लिअर्ड अबाउट दिस थिंग की हा पेपर का ठेवला गेला आणि तुम्हाला ह्याचा का अभ्यास केला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल सर आम्ही तर लाईक मुख्य परीक्षेसाठी इतिहास, भूगोल, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स एवढे सगळे विषय वाचतो, तर मग हे करणं गरजेचं आहे का. हे करणं गरजेचं आहे का माहितीये का, तुम्ही वाचणं आणि जे तुम्ही वाचले ते लिहिणं या 2 गोष्टी वेगळ्या आहेत.
बऱ्याच मुलांचं रीडिंग खूप भारी असतं, त्यांची ॲनालिसिस खूप जास्त असते, पण जेव्हा ते त्यांना सोप्या भाषेमध्ये ठेवायला लिहायला सांगितलं जातं तेव्हा त्यांना लिहिता येत नाही. फायनली तुमचा जो कारभार चालणार आहे तो ओरल ह्या गोष्टी बरोबरच रिटर्न ह्याच्यामध्ये पण येणार आहे ना, तुम्ही अधिकारी बनणार आहे. म्हणजे तुम्ही जे बोलणार त्याच्यापेक्षा लाईक रिटर्न नोटिसेस किती जाणार आहेत, गव्हर्नमेंटचे GRs वगैरे येतात, हे सगळे तुम्ही बनवणार आहे. त्याच्यामध्ये तुमचा एक रोल असणार आहे. तर रायटिंग समोरच्याला किती सोप्या भाषेत तुम्ही समजवू शकता रीतसर मुद्द्यांमध्ये, हे गरजेचं आहे की नाही, बरोबर ना? तुम्ही एका पोलीस स्टेशनमध्ये आहात तर अशा वेळी तुम्हाला एक प्रॉपर डॉक्युमेंटेशन करायचं आहे, एक लाईक FIR रजिस्टर करायची किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला गोष्टी माहिती असल्या पाहिजे. सपोज एक कम्युनिकेट करायचं तुम्हाला, एक लेटर लिहायचं आहे, कुठला तरी एक पर्सन जो कोर्टामध्ये हजर नाही होते किंवा काय व्हॉट एव्हर अशा टाईपची जी कामं असतात त्याच्यासाठी लिहिणं हे खूप महत्वाचं असतं. समजते का? त्याच्यासाठी तुमचा हा जो पेपर 1 आहे तो आयोगाने ठेवला आहे. तर आय होप याची जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती आतापर्यंत तुम्हाला समजली. आता आपण बघूयात की याचा जो फर्स्ट पार्ट आहे मराठी, त्याच्यामध्ये निबंध लेखन ही गोष्ट तुम्हाला दिली जाते. तर निबंध लेखनमध्ये तुम्हाला 2 टॉपिक दिले जातात. तर ह्या 2 टॉपिकमध्ये तुम्हाला 400 शब्दांमध्ये उत्तर लिहायचं आहे. 400 वर्ड्स. आता बघा इथेच पहिल्याच लाईनमध्ये मी जी तुम्हाला पहिल्यांदा टिप दिली होती सुरुवातीला ती यूज झाली की नाही? म्हणजे जर तुम्हाला माहिती आहे की एका पेजवरती मी 50 शब्द लिहू शकतो, तर 400 शब्द कव्हर करण्यासाठी मला 8 पेजेस लिहावे लागतील. किंवा जर मी एका याच्यावरती 80 शब्द लिहितोय, तर मला 5 पेजेस लिहावे लागतील. किंवा आयोगातर्फे जर त्यांनी नंबर ऑफ पेजेस जर फिक्स केले, तर अशा केसमध्ये मला बघितलं पाहिजे की 1, 2, 3, 4 पेजेस दिलेत. 4 पेजेसमध्ये मला 400 शब्द लिहायचे आहेत. याचा अर्थ मला हँडरायटिंग कुठेतरी ॲडजस्ट करावी लागेल. तर असे सगळे जे लॉजिक्स आहेत ना, ते तुमच्या आरामात क्लिअर होतील जेव्हा तुम्हाला माहिती आहे का ब्लँक पेजवरती तुम्ही किती शब्द लिहू शकता. आता जेव्हा शब्द लिहिता तुम्ही, ठीक आहे ना, तर अशा वेळी समजा एक स्टेटमेंट आहे, कुठलं तरी एक स्टेटमेंट आहे, ह्युमन्स आर ग्रेट, ह्युमन्स आर ग्रेट, ठीक आहे ना. तर ह्याच्यामध्ये कुठले 2 शब्द, 3 शब्द मला टोटल दिसतात, पण आर, अँड, इज, ऑर, द जे त्याच्यानंतर कनेक्टिंग वर्ड्स असतात ते जनरली कन्सिडर नाही केले जात. जे मेजर शब्द असतात ते कन्सिडर केले जातात. ठीक आहे. अँड, द, कॉमा, ए हे सगळे शब्द कन्सिडर केले जात नाहीत. तर बाकीचे जे शब्द आहेत ते कन्सिडर केले जातात. तर अशा पद्धतीने तुम्हाला 400 शब्द लिहायचे. तर क्वेश्चन असा येतो की फक्त 400 शब्दात मग मी मोजत बसू का? आन्सर इज अ नो. तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करणार तेव्हा कदाचित 450 शब्दांमध्ये तुमचा निबंध होईल किंवा कदाचित 350 शब्दांमध्ये होईल. तर केअरफुली तुम्हाला हे 400च्या +-10 एवढं जर तुम्ही ठेवाल, म्हणजे लाईक 440 किंवा 360 ह्याच्यामध्ये तुमचं जर आन्सर असेल आणि तुमचा मुद्दा समोरच्याला व्यवस्थित समजला पाहिजे, दॅट इज द पर्पज. तर हे काय असतं मी एक पेपर दाखवेन तुम्हाला, सॅम्पल पेपर, तर तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला एक भाषांतर करायचं आहे, इंग्रजी उताराचं मराठीत भाषांतर. एक इंग्रजीमध्ये पॅराग्राफ दिला असेल आणि तो मराठीत ट्रान्सलेट करायचा आहे. तर हे का महत्वाचं आहे? आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं. समजा तुम्ही कुठल्या तरी एका पोलीस स्टेशनचे इन्चार्ज आहात आणि समजा एक इंग्रजीमध्ये डॉक्युमेंट आली, समजा कोर्टकडून एक ऑर्डर आली जी समजा इंग्रजीमध्ये, किंवा कुठल्या तरी पर्सनने एक कंप्लेंट रजिस्टर केली इफ दॅट इज इन इंग्लिश, ठीक आहे, आणि ते तुम्हाला मराठीत ट्रान्सलेट करायचं, ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. समजलं? ओके. आणि ह्याच्यामध्ये जे तुम्हाला ओव्हरऑल इंग्लिशचा पॅराग्राफ दिला जातो तो जवळपास अर्धा पॅराग्राफ दिला जातो किंवा 2 परिच्छेद असतात. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर ते इंग्रजीचं मराठीमध्ये ट्रान्सलेट करता आलं पाहिजे. तर ट्रान्सलेट करताना महत्वाचं आहे. ठीक आहे. बऱ्याच वेळा तुम्ही वाचून तुम्हाला तो कॉन्टेक्स्ट समजतो, पण जो समजलेला कॉन्टेक्स्ट आहे तो मराठीमध्ये उतरवणं बऱ्याच मुलांना जमत नाही. ही रियालिटी आहे. आणि हे का जमत नाही? कारण की समजा 10वी पर्यंत तुमचं शिक्षण मराठी माध्यमात झालंय किंवा इंग्रजी माध्यमात झालंय. त्याच्यानंतर तुम्ही 11वी-12वीला जाता, जनरली तुम्हाला इंग्लिशमध्येच अभ्यास करायचा असतो. जर तुम्ही सायन्सला जात असाल, कॉमर्सला जात असाल, आर्ट्सचे पण बरेचसे विषय मराठी इंग्लिशमध्ये आहेत. त्याच्यानंतर जर तुम्ही ग्रॅज्युएशनला जाताय, लाईक तुम्ही इंजिनिअरिंग, फार्मसी, लाईक डेंटल, तुम्ही मेडिकलचा कोर्सला गेलात, अजून कुठल्या कोर्सला गेलात, किंवा तुम्ही कॉमर्सनी ग्रॅज्युएशन केलं, त्याच्यानंतर आर्ट्समधून ग्रॅज्युएशन केलं, तर बऱ्याच वेळा तुमची जी मीडियम असते ना ती इंग्लिश असते. 5 वर्षांचा एक गॅप झालेला असतो, त्याच्यामुळे हे ट्रान्सलेट करताना डिफिकल्ट होतं. आणि त्याच्यानंतर MPSCचा अभ्यास एक मोठी जर्नी आहे. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष लागतं. मग त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा मुलांचं असं होतं की ते लिहितच नाहीत, कधी प्रॅक्टिसच करत नाही. त्याच्यामुळे इथे त्यांचे मार्क्स लूज होतात. ही रियालिटी आहे. आपल्याला रियालिटी माहिती असली पाहिजे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सारांश लेखन. एक पॅराग्राफ तुम्हाला मराठीत दिला जाईल आणि त्याचं तुम्हाला एक कंप्रेस व्हर्जन लिहायचं आहे. तर ह्याची एक केअरफुल प्रॅक्टिस केली तरच इथे स्कोर करता येतो. आणि हा नेग्लेक्टेड पार्ट आहे. खूप सारे लोक इकडे लक्ष देत नाहीत, त्याच्यामुळे इकडे त्यांचा स्कोर कमी होतो. तर हा एक महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. जो दुसरा भाग आहे, भाग 2, इंग्रजी भाषेत असणारे आहे आणि टोटल जे गुण असतील दॅट इज अ 50. तर याच्यामध्ये पण तुम्हाला सेम गोष्टी विचारल्या जातील ज्या तुम्हाला मराठी भाषेत विचारल्या गेल्या होत्या, पण इथे जे मीडियम असेल दॅट इज इन इंग्लिश. तर सगळ्यात आधी तुम्हाला निबंध लिहायचा, एसे रायटिंग. 2 टॉपिक दिले जातील, त्याच्यातल्या एक टॉपिक वरती तुम्हाला एसे लिहायचा. तर इथे वर्ड लिमिट तुम्हाला दिली अगेन 400. तर 400 इंग्रजी शब्द असले पाहिजे. तर 400 +-10% आपण पकडूयात. म्हणजे 440 ते 450 शब्द किंवा 350-380 शब्दांमध्ये तुम्ही तुमचा मुद्दा मांडू शकता.
तर किती चांगल्या पद्धतीने तुम्ही तुमचा मुद्दा मांडू शकता हे तिथे अपेक्षित आहे. ओके, त्याच्यानंतर ट्रान्सलेशन. तुम्हाला एक मराठी पॅराग्राफ दिला जाईल आणि तो तुम्हाला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचा आहे. तर मराठीतला पॅराग्राफ इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करणं ही चॅलेंजिंग गोष्ट आहे. इट इज नॉट दॅट मच इझी. आपल्याला वाटतं असं, कारण की कधी कधी मराठी पॅराग्राफ जर त्यांनी डिफिकल्ट दिला तर तो इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करणं, त्याच्यामध्ये ग्रॅमॅटिकल्स एरर होतात आणि बऱ्याचशा गोष्टी होतात. मग त्याच्यासाठी केअरफुली ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हँडल करायच्या असतात. तर मराठी पॅराग्राफला तुम्हाला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे आणि अप्रॉक्सिमेटली जी पॅराग्राफची लेंथ असेल ती 1 ते हाफ पेज असेल, हाफ पेज किंवा 2 पॅराग्राफ दिले जातील छोटे छोटे. ओके, तर हे कसं असतं हे मी दाखवेन तुम्हाला, एक पीडीएफ दाखवेन प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स, त्याच्यावरून तुम्हाला पूर्ण अंदाज येईल की पेपर 1 आणि पेपर 2 कसा दिसतो. एनिवेज, नेक्स्ट आहे प्रिसाइज रायटिंग. प्रिसाइज रायटिंग म्हणजेच त्याला सारांश लेखन म्हणतात इंग्रजीमध्ये. एक पॅराग्राफ दिला जाईल तुम्हाला आणि त्याच्यामध्ये तो तुम्हाला शॉर्ट करून लिहायचा. तर ही चॅलेंजिंग गोष्ट आहे, कारण की बऱ्याच वेळा दिलेल्या गोष्टी काय आहेत ते तुम्हाला स्मॉल ह्याच्यामध्ये लिहिता आलं पाहिजे आणि कधी कधी आयोगाची उत्तरं वेगळी असतात. जो आपण विचार करतो तसा आन्सर मॅच नाही होत, तर मग त्यावेळी मार्क्स जाण्याची शक्यता जास्त असते. बरोबर की नाही? तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल की लाईक एमपीएससी जेव्हा एक्झाम होते त्याच्यानंतर बरेचसे कोर्टमध्ये केसेस चालतात किंवा ते लोक क्वेश्चन पेपरसाठी जर काही एरर्स असतील किंवा ऑप्शन्स बद्दल काही वाद असतील तर ह्या गोष्टी चालत राहतात. तर मुख्य परीक्षेमध्ये पण त्यांची काहीतरी स्टँडर्ड आन्सर की असेल किंवा जे तुमचे पेपर चेक करणार आहेत तर त्यांचे एक विचारसारणा असेल, तर मग तुम्हाला प्रिसाइज रायटिंगमध्ये या सगळ्या गोष्टी घेऊन चालायचं, लक्षात ठेवून चालायचं की मला त्याचं एक कन्क्लुजन लिहिताना व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी एकच गोष्ट आहे, दॅट इज अ प्रॅक्टिस. तर सारांश लेखन, प्रिसाइज रायटिंग कसं करू शकता तुम्ही किंवा हे ज्या गोष्टी आहेत त्या कसं सॉल्व्ह करू शकता. मागच्या वर्षीच्या जेवढ्या प्रश्नपत्रिका आहेत प्रत्येकाचे एसे आणि त्याच्यानंतर हे जे पेपर्स आहेत एव्हरी पेपर तुम्ही लिहून बघा स्वतःच्या भाषेत. ते चांगल्या फॅकल्टीजकडून चेक करा, ते चेक करून देतील तुम्हाला, तिथून तुम्हाला एक प्रॉपर अंदाज येईल. किंवा जर तुमचे कोण फ्रेंड्स असतील, मित्र असतील जे एमपीएससी क्लिअर केली आहे त्यांनी, त्यांना रिक्वेस्ट करा की मला एक पेपर प्लीज चेक करून द्या, त्यांच्याकडून इनपुट्स घ्या. अशा पद्धतीने तुम्ही गोष्टी करू शकता. दॅट इज द वे. अशा पद्धतीने तुम्ही गेलात तर तुमचा हा पेपर 1 पेपर 2 चा जो स्कोर आहे तो खूप चांगला होईल आणि खूप इम्पॉर्टंट आहे ना, लाईक 50-50 100 मार्क्स, नॉट लेस. गॉट द पॉईंट? ओके, तर हा होता तुमचा पेपर क्रमांक 1 चा एक ओव्हरऑल डिस्कशन. तर हा आहे तुमचा भाषा पेपर क्रमांक 1, लँग्वेज पेपर 1. तर असं तुमचं ओव्हरऑल प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असेल. तर याच्यामध्ये आपण बघूयात की कुठल्या टाईपचे प्रश्न तुम्हाला जनरली विचारले जातात, आता त्यांना सॉल्व्ह कसं करायचं किंवा त्याच्याबद्दलचे अजून ऍडिशनल इन्फॉर्मेशनसाठी वेगळे व्हिडिओज अपलोड केले जातील. या व्हिडिओचा पर्पज काय की तुम्हाला एक ओव्हरऑल सिलेबस सांगणं आणि कुठल्या टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारतात. आता तुम्ही जो सिलेबस बघितलाय त्याच्यावरतीच बेस्ट क्वेश्चन कसे विचारले जातात ह्याचा एक आपण ओव्हरव्ह्यू बघूयात. तर इथे जे दर्जा आहे दॅट इज अ उच्च माध्यमिक शालांत परीक्षा, दॅट इज अ एचएससी. तुमचं 12वी पर्यंतचं जे शिक्षण झालं असेल त्याच्यावरती बेस्ट मराठी आणि इंग्रजी भाषेतील प्रश्न ते तुम्हाला विचारते. एकूण गुण जर तुम्ही बघाल इथे तर 100, मॅक्सिमम मार्क्स 100, ड्युरेशन 3 आवर्स, टोटल 3 तास तुम्हाला देतील. प्रश्नपत्रिकेचं जे स्वरूप आहे दॅट इज अ पारंपरिक कन्व्हेन्शनल टाईप, म्हणजे इथे लिहायचंय तुम्हाला. ठीक आहे, ओके. आता यांनी काही सूचना दिल्यात त्या महत्त्वपूर्ण आहेत. कुठला पण क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करताना त्याच्या सूचना तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. जनरली पेपरच्या आधीच त्या तुम्हाला माहिती असतात जे प्रॅक्टिस करून जातात ते, तर त्यावेळी परत ते वाचत बसण्याची गरज नसते, बट ठीक आहे एक ओव्हरव्ह्यू तुम्हाला माहिती असला पाहिजे. उमेदवाराने भाग 1 मराठी व भाग 2 इंग्रजी करता स्वतंत्र उत्तरपत्रिका वापरावी जी तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते. सर्व प्रश्न सोडवणं गरजेचे, ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी, म्हणजे कुठलाच ऑप्शन नाहीये. ठीक आहे, एनिवेज प्रश्नासमोरचे जे गुण आहेत ते अंक दर्शवितात. ठीक आहे, तो एक बेसिक इन्फॉर्मेशन त्यांनी आपल्याला दिली. लेट मी डिलीट दिस. तर्कसंगत, नेमक्या आणि परिणामकारक लिखाणास यथोचित गुण देण्यात येते. तर हे त्यांनी का दिले माहितीये का, बऱ्याच वेळा काही कॅन्डिडेट्स असतात ना ते काही लिहित बसतात. म्हणजे लाईक निबंध लिहायला सांगितलं तर तुम्ही कॉलेजमध्ये कसं लिहिता, जर 5 मार्काला प्रश्न आलाय तर 2 पेज भरता, मग जे तुमचे आन्सर चेक करणार असतात ते आपण तुम्हाला चेक नाही करत की काय लिहिलंय, जे पण तुम्ही लिहाल ते 5 मधून 4 मार्क ते देतात आणि मोकळे होतात. 10 मार्कांसाठी 3, 3.5, 4 पेजेस लिहिले अलॉंग विथ डायग्राम, तर 10 मधून ते 8 मार्क्स तुम्हाला देतात. तर हे तुम्ही कॉलेजमध्ये केलेलं, ठीक आहे ना. लाईक तुम्ही इंजिनिअरिंग स्टुडंट असाल, फार्मसी स्टुडंट असाल, मेडिकल स्टुडंट असाल किंवा तुम्ही कॉमर्स आर्ट्सचे स्टुडंट जरी असाल तरी मी काय बोलते ते तुम्हाला कळत असेल नक्कीच. ठीक आहे, तर काही लिहून नाही यायचं. बरीचशी मुलं तर टायटॅनिकची स्टोरी लिहून येतात. अरे नाही नाही, ऐसा नाही करना है. ठीक आहे, तर्कसंगत, नेमक्या आणि परिणामकारक लिखाणास. तर क्लिअर कट मेन्शन केलंय, फालतूच्या स्टोऱ्या लिहू नका, फालतूची बडबड सहन केली जाणार नाही. नेमक्या म्हणजे 400 वर्ड्स आणि परिणामकारक म्हणजे तुम्ही जे लिहिलं ना त्याला काहीतरी मिनिंग असलं पाहिजे. उगाच काहीतरी खोळंबा नाही करत बसायचा.
नेक्स्ट आहे पॉईंट नंबर 5, उत्तर पुस्तिकेच्या आतील कोठेही उमेदवाराने बैठक क्रमांक, स्वतःचे नाव, पत्ता किंवा आपली ओळख दाखवणारे चिन्ह नमूद करू नये, अन्यथा तो शिक्षेस पात्र ठरेल, है ना. बऱ्याच मुलांना असताना शाळेमध्ये असताना 500 रुपयाची नोट ठेवता तुम्ही उत्तरपत्रिकेमध्ये, किंवा तुम्ही तुमचा नाव नंबर लिहिता, तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला समोरून फोन येईल, आहे ना, मग तुम्ही थोडेसे पैसे एनिवेज असं काहीतरी कराल, तर हे शिक्षेस पात्र आहे. यू डोंट हॅव टू डू ऑल दिस थिंग्स, यू आर पेनलाइज्ड, आणि परमनंट ब्लॅक लिस्ट व्हाल तुम्ही. विद्यार्थ्यांची लिस्ट पण आहे ब्लॅक लिस्ट झालेलं, MPSCच्या साईटवरती जाऊन बघा, ठीक आहे. एनिवेज, तर त्याच्यामध्ये तुमचं नाव येऊन देऊ नका. कॉपी करणं किंवा अशा पद्धतीच्या गोष्टी करणं हा कायदेशीर गुन्हा आहे, आणि ते तुम्हाला एकदा जर तुम्हाला काढून टाकलं ब्लॅकलिस्टमध्ये, परत तुम्ही कुठलीच एक्झाम देऊ शकणार नाही. या टिप्स आहेत, लिहिलेलं आहे, तुम्हाला फॉलो करायचं आहे. उमेदवाराने प्रत्येक प्रश्नातील उपप्रश्न यांची उत्तरे एकत्र सोडवायची आहे. उत्तराचा काही भाग किंवा एक उपप्रश्न एकीकडे, दुसरा दुसरीकडे असं करायचं नाही. फॉर एक्झाम्पल, मला एक क्वेश्चन दिला आहे AB, असे त्याच्यामध्ये सब पार्ट आहे, तर A तुम्ही आत्ता लिहिला, B तुम्ही शेवटी लिहिला आहे, नॉट अलाउड, ठीक आहे. असं करू नका, कारण की जेव्हा आन्सर तुमची कॉपी इव्हॅल्युएट केली जाईल, समजा त्यांनी आन्सर भरताना फिल केलं असं क्वेश्चन 1, म्हणजे तुम्ही Aच लिहिलाय, B कडे त्यांचं लक्ष नाही गेलं, कारण की तुम्ही एकत्र लिहिला नव्हतं, तर ह्याचे मार्क्स तुमचे गेले. आणि एकेका मार्कासाठी कॉम्पिटिशन आहे. असे कॅन्डिडेट्स पण आहेत की ज्यांचे दोघांचे मार्क सेम होते, आणि एकाला DC ची पोस्ट मिळाली, असिस्टंट कमिशनर किंवा असिस्टंट कलेक्टर, आणि जे दुसरे होते त्यांना तहसीलदार मिळाली, समजलं. अशा केसेस आहेत. तर 0 मार्कासाठी पण कॉम्पिटिशन आहे. मग इथे तुमचे डायरेक्ट 2-4 मार्क गेले तर संपला ना खेळ, डायरेक्ट पुढच्या वर्षी यायचं. एनिवेज, सो उमेदवाराने प्रत्येक प्रश्नातील उपप्रश्न यांची उत्तरं एकत्र सोडवायची, इकडे तिकडे लिहू नका, किंवा उपप्रश्न दुर्लक्षित केला गेला तर मग प्रॉब्लेम आहे जे आन्सर इव्हॅल्युएट करतायत. उमेदवाराने भाग 1 साठी मराठी उत्तर पुस्तिकेचा, भाग 2 इंग्रजीचा प्रश्न सोडवू नये. बरोबर, जेव्हा तुम्ही मराठीचं उत्तर लिहिताय तिथे तुम्ही इंग्लिश लिहू नका, आणि इंग्लिशमध्ये मराठी मिक्स करू नका, कारण की या ज्या 2 आन्सर पेपर्स असतील, मे बी ते दुसरे जर 2 वेगवेगळ्या लोकांनी जर चेक केले तर मग प्रॉब्लेम होईल ना. जर पहिल्यामध्येच तुम्ही इंग्रजी लिहिलं आणि इंग्रजीमध्ये मराठी लिहिलं तर काम खराब झालं, गेले मार्क्स, बघायचं नाही परत, गेले ते. एनिवेज, तर हा होता तुमचा काही इंडिकेशन जे त्यांनी तुम्हाला दिले. लेट अस डिस्कस पार्ट 1, मराठी अनिवार्य. तर याच्यामध्ये तुम्हाला काय काय प्रश्न विचारले हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. टोटल नंबर्स विल बी 50. तर सगळ्यात फर्स्ट क्वेश्चन त्यांनी विचारलाय, खालीलपैकी एका विषयावरती 400 शब्दात निबंध लिहा. एकच विषय लिहायचा आहे. ओके, 25 मार्क्स दिले जातील, आणि याच्यामध्ये जे शब्द आहेत ते 400 वर्ड्स. तर 400 शब्द कसे काउंट करायचे? जेव्हा तुम्ही कुठलं पण एक स्टेटमेंट लिहिता त्याच्यातलं अँड, द, इज, कॉमा, कनेक्टिंग वर्ड्स हे सगळे कन्सिडर नाही करायचे. जे मेन शब्द आहेत ना ते कन्सिडर केले जातात. दॅट काउंट्स युअर 400 वर्ड्स. तर सगळ्यात आधी त्यांनी ए मध्ये काय दिलंय, मला माणसाला शोधायचं आहे. तर ह्याच्यावरती एक निबंध अपेक्षित आहे. बी आहे, जगाचा पोशिंदा शेतकरी आत्महत्येच्या विळख्यात, हा दुसरा भाग अपेक्षित आहे. निबंध लेखन कसं करायचं आणि ह्या गोष्टींना तुम्ही 400 शब्दांमध्ये कसं फिक्स करू शकता, ह्याच्या काही ज्या महत्वपूर्ण गोष्टी आहेत ना, एसे रायटिंग वरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेन, त्याच्यावरती तुम्हाला एक पूर्ण अंदाज येईल की आयोगाला अपेक्षित कसा निबंध असतो. ठीक आहे. तर मला माणसाला शोधायचं किंवा जगाचा पोशिंदा शेतकरी आत्महत्येच्या विळख्यात, हे 2 टॉपिक आहेत राईट नाव. तर आता लाईक मला माणसाला शोधायचं हे मी तुम्हाला एकदम शॉर्ट मध्ये एक मिनिटाच्या आत सांगतो. 1 मिनिटाच्या आत मला माणसाला शोधायचंय, ठीक आहे ना. तर जेव्हा तुम्ही एक ह्युमन असं म्हणता, माणूस, तर माणसाकडून काय अपेक्षित आहे? जर तुम्ही बघाल तर लाईक माणूस हा एक जगातला बुद्धिमान प्राणी, पण जर सध्या तुम्ही बघाल तर माणसामध्ये माणुसकी नाही राहिली, या गोष्टी तुम्हाला दिसतात. तर मग तुम्हाला एक ओपनिंग करावी लागेल याच्यासाठी. एक ओपनिंग पॅरेग्राफ असेल तुमचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक कुठली तरी एक पोएम वगैरे जर तुम्हाला माहिती असेल चांगली, तर बऱ्याचशा पोएम्स असतात. तर मग कसं करायचं, तुमचे जे टॉपिक्स आहेत, आता तुम्हाला इथे जे विषय विचारले जातील ते तुमचे GS 1, 2, 3, 4 ह्याच्यामधूनच काहीतरी येणार. तर मग जनरल स्टडीज पेपर 1, हिस्टॉरिकल, जॉग्राफिकल, त्याच्यानंतर थोडंसं सामाजिक, इकॉनॉमिक्स, अशा टाईपचे जे विषय आहेत ना त्याच्यावरती ना काही पोएम्स तुम्ही आधीच बनवून ठेवायच्या. म्हणजे एक 10 ते 15 पेजेसमध्ये छोट्या छोट्या पोएम्स, म्हणी किंवा काही महत्वपूर्ण वाक्य, थोर समाजसुधारक वगैरे आहेत त्यांचे स्टेटमेंट्स, या सगळे तुम्ही आधीच करून ठेवायचं प्रिपेअर. म्हणजे कुठला पण एसे आला तर अकॉर्डिंग टू अवर रिक्वायरमेंट आपण इथे लिहू शकतो. मला माणसाला शोधायचे आहे, तर त्याच्यावरती ओपनिंग लाईन झाल्या माझ्या, कसं है ना, तर तसं तुम्ही लिहू शकता. आता एक उदाहरणासाठी मला एक संस्कृत श्लोक माहिती आहे, आणि हा मी माझ्या शाळेत शिकलो होतो, मला तो आठवतोय. संस्कृतचा श्लोक कसा, आता मला याचं ओपनिंग करायचं. परोपकाराय फलंती वृक्षाः, परोपकाराय वहंती नद्याः, परोपकाराय दुहंती गावः, परोपकारार्थम मिदम शरीरम. ठीक आहे. तर या संस्कृत श्लोकचा मिनिंग काय?
परोपकारासाठी झाडांना फळं येतात, परोपकारासाठी गाय दूध देते, परोपकारासाठी तुमच्या नद्या वाहतात, आणि आपलं जे शरीर आहे ते पण परोपकारासाठी असलं पाहिजे. तर हे किती कॅची झालं ना. म्हणजे पहिल्या 4 लाईनमध्येच तुमची क्वालिटी समजली. जे पेपर चेक करणार त्यांनी सुरुवातीला एक पेज जे असतं ना त्याच्यावरून समजून जातं की तुमचा स्कोर किती येणार आहे. कारण की सुरुवातीचा जो पार्ट आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. आता बघा ना, मला माहिती होतं हे रेडीमेड आहे किंवा मी शाळेत शिकलो होतो, जस्ट क्लिक मी. तर असे खूप सारे संस्कृत श्लोक मला पाठ आहेत आणि ते मी शाळेमध्ये केले होते. म्हणजे लाईक आता खूप वर्ष झाले त्याला, बट स्टील रिमेंबर्ड, माझ्या डोक्यात येते. तर तो एक यूज केला मी सुरुवातीच्या इंट्रो पॅराग्राफमध्ये. आणि त्याच्यानंतर मग मी एक पॉझिटिव्हली स्टार्ट केलं. त्याच्यानंतर मग मी सांगितलं की माणुसकी कुठे कुठे गेली आहे. म्हणजे बरेचसं तुम्ही न्यूजपेपरमध्ये बघत असाल की चोऱ्या होत आहेत, स्त्रियांवरती अत्याचार होत आहेत, कायदा लोक फॉलो नाही करत आहेत, टॅक्स लोक पे नाही करत आहेत, शेजाऱ्यांशी राहताना व्यवस्थित नाही राहत आहेत. तर हे काही सब पॉईंट झाले. त्याच्यावरती प्रॉपर एक चित्र तुम्ही बनवून शब्दांमध्ये मांडू शकता. तर दिस इज हाऊ यू हॅव टू राईट दिस काइंड. आणि त्याच्यानंतर एंड पॅराग्राफ्स तुमचे येणार. मग एंडिंगमध्ये पण तुम्हाला प्रॉपर अशी इन्फॉर्मेशन फिल करावी लागणार. ठीक आहे. जगाचा पोशिंदा शेतकरी आत्महत्येच्या विळख्यात. मग शेतकऱ्यांशी रिलेटेड आहे ना, जय जवान जय किसान हे एक फेमस स्टेटमेंट होतं लाल बहादूर शास्त्रींचं. तर मग असे फेमस जे स्टेटमेंट्स आहेत शेतकऱ्यांशी रिलेटेड, शेतकऱ्यांनी जी कामं केली त्याच्याशी रिलेटेड एक भारी स्टेटमेंट तुम्हाला आधी एक ओपनिंग पॅराग्राफमध्ये करावं लागेल. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही तुमच्या मेन गोष्टीमध्ये हात टाकू शकता. मग त्याच्यासाठी तुम्हाला न्यूजपेपर्सची कात्रणं असली पाहिजेत किंवा तुम्ही जे नोट्स बनवतायत करंट अफेअर्सचे त्याच्याशी रिलेटेड प्रॉपर तुमच्याकडे छोटे छोटे पॅराग्राफ्स असले पाहिजेत. मग आता जगाचा पोशिंदा शेतकरी आत्महत्येच्या वेळी, तर पहिल्या याच्यामध्येच तुमचा पार्ट क्लिअर झाला पाहिजे पहिल्या काही शब्दांमध्ये, की तुम्ही एक आत्महत्येबद्दल बोलताय, विळखा जो आहे त्याच्याबद्दल बोलताय आणि त्याच्यातून कसं लाईक का म्हणजे हा टॉपिक एवढा जास्त इम्पॉर्टंट आहे, ज्वलंत टॉपिक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काही केस स्टडीज मेन्शन करावे लागतील. मग त्याच्यातून बाहेर पडण्याचे तुम्हाला सोल्युशन द्यावे लागतील. तर हा जो प्रॉब्लेम आहे ओव्हरऑल तो तुम्ही कसा सॉल्व्ह कराल त्याचं एक पूर्ण अनालिसिस असलं पाहिजे. आणि एंडिंगला जाताना मग तुम्ही ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी काय पॉझिटिव्ह मेसेज देऊन जाता ते खूप महत्वाचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ए आणि बी टाईपचा क्वेश्चन लिहू शकता. आता ह्या तुमच्या स्किल्स आहेत की तुमच्याकडे किती कंटेंट रेडी आणि तुम्ही किती फास्ट तो नोट करू शकता. आता ह्याच्यामध्ये 400 शब्दांमध्ये लिहायचं ना, तर मग बरेचसे मुलं डायरेक्ट सुरू करतात आणि त्याच्यानंतर एक पॅराग्राफ झाल्यानंतर ते कट करतात. व्हेरी बॅड. शेवटच्या पेजवरती तुम्ही पेन्सिलने आधी ब्रेन स्टॉर्म करा ना, की तुम्हाला काय लिहायचंय, पहिले सुरुवातीचे मुद्दे काय, ओपनिंग काय करणार, त्याच्यानंतर सब पॉईंट्स जस्ट पेन्सिलने लिहा. त्याच्यानंतर मग जे छोटे छोटे मुद्दे आहेत ना त्याच्यावरती तुम्ही मग तुमचा जो निबंध तो फुलवत जावा. मग तेव्हा जाऊन ते तुमचं अट्रॅक्टिव्ह होईल आणि तुमचा एरर नाही होणार. आणि हे सगळं क्विकली करायचं आणि ते होतं. एनिवेज, त्याच्यानंतर जो सेकंड पार्ट तुम्हाला विचारला दॅट इज इंग्रजी उतारायचं मराठीत भाषांतर करा. एक स्टीम इंजिनवरती त्यांनी विचारलंय. ओके, लेट मी डिलीट दिस फर्स्ट. ओके, स्टीम इंजिन वरती विचारलं त्यांनी. तर स्टीम इंजिन ही काय तुमच्यासाठी नवीन गोष्ट नाही. स्टीम इंजिन तुम्ही शाळेमध्ये पण शिकला असणार आणि इंडस्ट्रियल रिव्होल्युशनचं हे एक इंट्रोडक्टरी पार्ट आहे. ठीक आहे ना. तर ओके, युपीएससी मध्ये इंडस्ट्रियल रिव्होल्युशन हा एक भाग आहे आणि तिथूनच ऍज इट इज हा पॅराग्राफ उतरवलाय त्यांनी. ठीक आहे ना. तर ही गोष्ट म्हणजे तुम्हाला बरेचसे टॉपिक्स असे मिळतील जे तुमच्या सिलेबसशी निगडीत आहेत. आउट ऑफ बॉक्स ते जनरली टाकत नाही. तर एनिवेज, तर ह्याच्यामध्ये एक ओव्हरऑल पॅराग्राफ त्यांनी दिलाय, त्याचं तुम्हाला मराठीमध्ये भाषांतर करायचं आहे. तर हे तुम्ही इझिली करू शकता जर तुमची एक प्रॅक्टिस चांगली असेल. पण हे करताना पण बऱ्याचशा मुलांचे एरर्स होतात लिहिताना. एक लाईन लिहितात, मग त्यांना समजतं की ग्रॅमॅटिकली ही लाईन बरोबर नाही, कट करतात. तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, आधीच जो तुमचा क्वेश्चन पेपर आहे त्याच्यावरती जस्ट अलाउड नसतं, पण जर तुमचा जो आन्सर शीट आहे त्याच्यावरती रफ पेजेस कुठेतरी भेटतील, तिथे तुम्ही ना आधी काही काही शब्द तुम्हाला नाही माहिती आहेत किंवा काही स्टेटमेंट्स आहेत, काही स्ट्रक्चर तुम्हाला करायचं एकदाच करून घ्या आणि त्याच्यानंतर पटकन मग तुमच्या आन्सरमध्ये ते आलं पाहिजे. तर 2 पॅराग्राफ दिले जाते, तिथे तुम्हाला हा तुमचा पहिला पॅराग्राफ आणि खाली तुम्हाला एक दुसरा पॅराग्राफ दिलाय. तर या दोघांचं तुम्हाला भाषांतर करायचं आहे. ओके, तर भाषांतर वगैरे कसं करायचं, काय गोष्टी याच्याबद्दल डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये मिळेल. एनिवेज, नेक्स्ट आहे तुम्हाला काय दिलंय, खालील उताराचे 1/3 सारांश लेखन करा व योग्य शीर्षक द्या. आता इथे प्रॉब्लेम काय होतो बघा, इथे जनरली काय मुलांना प्रॉब्लेम्स होतात. सगळ्यात आधी हा जे पॅराग्राफ दिलाय ना त्याचा एक ओव्हरव्ह्यू समजणं अवघड होतं, कारण की थोडंसं कॉम्प्लिकेटेड देतात आणि शब्द वगैरे कधी कधी कळत नाहीत. आणि त्याच्यानंतर शब्द जेव्हा समजतात तर ते परत शॉर्टमध्ये कसं लिहायचं, 1/3 मध्ये लिहायचं. म्हणजे समजा जर 300 शब्द असेल तर 100 शब्दांमध्ये मला ते कव्हर करायचं. तर इथे तर मोठा पॅराग्राफ दिसतोय मला, तर 1/3 शब्दामध्ये कसं करायचं, मग त्याच्यातलं काय काय करायचं. शाळेत असताना तुमचे शिक्षक सांगत असतील की पहिल्या 2 लाईन लिहा, मधल्या 2 लाईन लिहा, शेवटच्या 2 लाईन लिहा. इथे तसं केलं ना
तर मग ते बोलतील पुढच्या वर्षी या डायरेक्ट. ठीक आहे, नो, यू हॅव टू डू इट इन अ पॉसिबल वे. परफेक्टली ते करायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यातून काय मेन मुद्दे बाहेर पडतात, त्याच्यानंतर नेक्स्ट पॅराग्राफमधून काय बाहेर पडतात ते तुम्हाला लिहायचं आहे. आणि त्याच्यानंतर ना ह्याचं टायटल पण द्यावं लागणार. तर टायटल देणं हे बऱ्याच मुलांना थोडंसं अवघड जातं की टायटल काय दिलं पाहिजे, कारण की कधी कधी पॅराग्राफ लिहून होतो पण टायटल नाही सुचत. ठीक आहे ना, तर योग्य टायटल देणं हे पण एक महत्वपूर्ण आहे. तर असा असो तुमचा पॅराग्राफ. लेट मी डिलीट दिस सो दॅट एक ओव्हरऑल पॅराग्राफ तुम्हाला दिसेल की केवढा आहे. तर मानवी जीवन मूल्यावरती हा एक आहे आणि मानवतावादी आंदोलनाचा प्रारंभ. ठीक आहे, युरोपमध्ये. तर 2 पॅराग्राफ दिलेत तुम्हाला आणि ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे. तर्क तीर्थ लक्ष्मण जोशी, तर यांचं लक्ष्मण शास्त्री जोशींचं आहे हे. एनिवेज अशा पद्धतीने तुमचा हा एक ओव्हरऑल क्वेश्चन पेपर असणार आहे. तर या व्हिडिओमधून तुम्हाला बरीचशी माहिती मिळाली असेल असं मी अज्युम करतो, कारण की आपण या व्हिडिओमधून काय बघितलंय, आपण या व्हिडिओमधून ही गोष्ट चेक केली आहे की तुमचा ओव्हरऑल एकंदरीत सिलेबस काय असेल पार्ट 1चा. पार्ट 2 साठी सेपरेट व्हिडिओ बनवतोय मी, कारण की ऑलरेडी याची लेंथ खूप जास्त मोठी झाली आहे. तर पार्ट 2 साठी तुम्ही एक सेपरेट व्हिडिओ, ह्याच्यानंतरचा जो व्हिडिओ असेल दॅट विल बी फॉर पेपर 2. तर त्याचा एकंदरीत सिलेबस काय असेल, तो कशा पद्धतीने तो केला पाहिजे, त्याची प्रशासनातली गरज काय, आणि त्याच्यानंतर त्याच्यातले क्वेश्चन्स काय असतील याच्याबद्दल आपण डिटेल डिस्कशन करूया. तर आय होप तुम्हाला हा वाला जो व्हिडिओ आहे तो खूप चांगला समजला. सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा. तुमचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न असतील खाली कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. माझा अजून एक यूट्यूब चॅनल आहे केडी एज्युकेट फिजिक्स अकॅडमी. तिथे 11th 12th IIT JEE मेन्स ॲडव्हान्स नीट बोर्ड्स एक्झामशी रिलेटेड खूप भारी व्हिडिओज मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. तर जर तुमचे कोण लहान भाऊ बहीण किंवा तुम्ही स्वतः 11वी 12वीला असाल, तुमचे मित्र जर कोण असतील, आजूबाजूची मुलं असतील, तर त्यांना सजेस्ट करा. खूप भारी कंटेंट फिजिक्सचा तिथे अपलोड झालेला आहे आणि भरपूर अपलोड होईलही पुढे. आणि हा आपला एक स्पेसिफिकली UPSC MPSCचा चॅनल आहे. तर डेफिनेटली सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. थँक्स अ लॉट. कीप वॉचिंग.